इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलंय। पहा, ह्याची लांबी आणि रुंदी 12 इंच घेतली आहे। हे माप बाळाच्या अंगावरून घेतलंय। हे माप घेत असताना एका कानाच्या पाळीपासून दुसऱ्या कानाच्या पाळीपर्यंतचे अंतर मोजून घ्यायचे आहेत। कान झाकतील अशा पद्धतीने माप घ्या। तेवढ्या मापाचे इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलंय। आता हे कापड व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने मध्यातून फोल्ड करून पुन्हा ते मध्यात फोल्ड करून 4 पदरमध्ये कापडाची घडी तयार करून घ्यायची आहे। पहा, ह्याची ओपन बाजू समोरच्या साईडला आहे। आता ज्या साईडने कापडाची ओपन बाजू आहे त्या साईडने व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने गोलाकारात शेप मार्क करून घ्या। आता जिथे आपण खडूने मार्क केलंय तेवढं कापड आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। पहा, त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर ओपन करून घ्या। आता आपण शिलाई करून घेऊयात। इथे पहा, आपल्या मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू वरच्या साईडला आहे आणि अगदी कडेने इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतोय। जर तुमच्या बाळाचे डोके खूप मोठे असेल आणि टोपडे घातल्यानंतर जर फिटिंगला खूप घट्ट बसत असेल तर अशा पद्धतीने टोपडा शिवून पहा। टोपडं डोक्याला सैल आणि फिटिंगला सुद्धा खूप छान बसेल। अतिशय सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पहा। पाहताय इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक शिलाई करून घेतले। आता आपण कापडाच्या चुण्या तयार करून घेतोय। सुरुवातीला आपल्याला अर्धा इंच कापड अशा पद्धतीने घेऊन ते समोरच्या साईडला ठेवून त्यावर टीप देऊन घ्यायची आहे। पहा, इथे आपण थोडा वेगळ्या पद्धतीच्या प्लेट्स तयार करतो। पुन्हा आपल्याला दुसरी प्लेट घ्यायची आहे, पण आपल्या दोन्ही प्लेटमध्ये 1 इंच अंतर राहील ह्याची काळजी घ्या। आता दुसरी प्लेट घेत असताना आपण त्याचं तोंड विरुद्ध दिशेला केलं। पहिली प्लेट आपण समोरच्या साईडला फोल्ड केली, त्याच्यानंतर दुसरी प्लेट त्याच्या विरुद्ध दिशेला फोल्ड करून दोन्ही प्लेटमधलं अंतर 1 इंच ठेवलं। आता तिसरी प्लेट घेत असताना पुन्हा पहिल्या प्लेटनुसार घ्यायची आहे। प्लेटची बाजू समोरच्या साईडला राहील। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इथे आपण तिसरी प्लेट तयार करून घेतोय। त्यानंतर पुन्हा 1 इंच इतपत अंतर ठेवत पुन्हा आपल्याला चौथी प्लेट तयार केलेल्या प्लेटच्या विरुद्ध दिशेला फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेतोय। आता ज्या पद्धतीने आपण पहिली आणि दुसरी प्लेट तयार केली त्या पद्धतीनेच उरलेल्या सगळ्या प्लेट्स शिलाई करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने बॉक्स प्लेट शिलाई केल्यामुळे टोपड्याचा जो डोक्याकडील भाग आहे तिथे जास्ती स्पेस मिळते, त्यामुळे टोपडं डोक्याला अगदी छान फिटिंगला बसतं। त्यामुळे बाळाचं डोकं कितीही मोठं असलं तरी जर तुम्ही कानाच्या पाळीचं परफेक्ट माप घेतलं आणि त्यानुसार अशा पद्धतीने प्लेट्स टाकून टोपडं शिलाई केलं तर ते फिटिंगला अगदी परफेक्ट बसतं। इथे पाहताय बॉक्स प्लेट शिलाई करत असताना 2 प्लेट्समध्ये कोणतंही अंतर न ठेवता अगदी एकमेकांच्या जवळ प्लेट्स शिलाई करून घेतोय। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, प्लेट्स शिलाई करत असताना सगळ्या प्लेट्स ह्या एका मापाचे येतील ह्याची काळजी घेत शिलाई करा। जेवढे आपण टोपड्याची उंची घेत असतो तेवढ्याच मापाच्या इथे आपल्याला ह्या प्लेट्स शिलाई करून घ्यायच्या आहेत। आपण टोपड्याची उंची घेतली होती 12 इंच, तर इथे मी 12 इंचापर्यंत ह्या प्लेट्स शिलाई करून घेते। इथे आपण अर्ध्या प्लेट्स झाल्यानंतर मोजून पाहूयात। आपल्याला एकूण प्लेट्स 12 इंचापर्यंत शिलाई करून घ्यायच्या आहेत। पहा, इथं मी बरोबर 12 इंचापर्यंत प्लेट्स शिलाई करून घेतल्या। आता तिथपर्यंत शिलाई आपण स्टॉप करून घेतली। इथे पाहताय अशा पद्धतीने बॉक्स प्लेट टाकल्यामुळे टोपड्याला खूप जास्ती स्पेस मिळते, त्यामुळे टोपडं डोक्याला अगदी छान बसतं आणि ते घट्टसुद्धा वाटत नाही। आता जेवढ्या प्लेट्स आपण शिलाई केल्या त्या मध्यातून फोल्ड करून घेतल्या। आपल्या बाहेरच्या दोन्ही प्लेट ह्या एकमेकांच्या समोर येतील ह्याची काळजी घेत फोल्ड करा। अशा पद्धतीने आपण मध्यातून फोल्ड करून घेतलं। खालच्या साईडला आपलं ओपन कापड आहे। आता मध्यातून खालच्या साईडने आतल्या साईडला 2 इंचाला मार्क करून घेतोय। आता ज्या साईडला आपल्या प्लेट्स आहेत त्या बाजूला अशा पद्धतीने गोलाकारात हा शेप मार्क करून घ्या।
हा शेप कट करत असताना काळजी घ्या, जर तुम्ही जास्ती कट केलात तर तो व्ही शेपमध्ये कट होतो, त्यामुळे टोपडं फेल जाऊ शकतं. त्यामुळे सुरुवातीला थोडंच अंतर घेत कटिंग करून घ्या. त्यानंतर तुम्ही ओपन करून कटिंग करून घेऊ शकता. पहा, इथे आपण खालच्या साईडने गोलाकारात हा शेप कटिंग करून घेतला. आता जे आपलं ओपन कापड आहे त्यावर टीप देऊन घेतोय. इथंपर्यंत टोपडं शिलाई झाल्यानंतर बाळाला घालून पहा. जर मागच्या साईडने तुम्हाला जास्ती वाटत असेल तर थोडं कटिंग करून घ्या. आता आपण ज्या प्लेट शिलाई केल्या आहेत तिथे आपण पट्टी शिलाई करून घेतोय. त्यासाठी इथे मी ही कापडाची पट्टी घेतली आहे. ह्याची रुंदी आहे 2.5 इंच आणि लांबी आपण 13 इंच घेतली आहे. 1 इंच एक्स्ट्राच घ्या, म्हणजे शिवण्यात कमी येणार नाही. आता ही आपण टोपड्याच्या आतल्या साईडने लावतोय. आपल्या टोपड्याची बाहेरील बाजू वरच्या साईडला आहे आणि जी अस्तरची बाजू आहे त्यावर आपण आतल्या साईडने ही कापडाची पट्टी अशा पद्धतीने ठेवून 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करायला सुरुवात करतो. समोरच्या साईडला 1/2 इंच पट्टी एक्स्ट्रा ठेवून घ्या, कारण आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेतली आहे ती आपण नंतर कटिंग करून घेऊ शकतो. इथे पहा, पट्टीची बाहेरील बाजू आतल्या साईडला आहे आणि आतल्या साईडने इथे आपण टीप देऊन घेतोय, कारण ही पट्टी आपण बाहेरच्या साईडला पलटवून घेणार आहोत. पुन्हा समोरच्या साईडला आपल्याला 1/2 इंच कापड सरळ रेषेत शिलाई करून तिथेपर्यंत शिलाई स्टॉप करून घेतली. आता आपण शिलाई केलेली पट्टी बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय. सुरुवातीला 1/2 इंच आतल्या साईडला फोल्ड करून त्यानंतर आपण जे आधी शिलाई केली आहे त्या शिलाईच्या थोडंसं बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने ही पट्टी ठेवून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घेतोय. आपण जी आधी शिलाई केली आहे त्याच्या 1 रेषा इतपत आतल्या साईडलाच ठेवा, जेणेकरून आधीच्या शिलाई झाकून जातील आणि त्यामुळे आपल्या टोपड्याला छान फिनिशिंग येईल. ह्या पट्टीची साईज 1/2 इंचापेक्षा थोडी जास्तीच ठेवा, म्हणजेच आपलं कपाळ थोडं झाकलं जातं. नाहीतर मग समोरच्या साईडने टोपडं मागच्या साईडला सरकलं जातं, त्यामुळे समोरचे केस सगळे बाहेरच्या साईडला येतात आणि ते दिसायला सुद्धा फार विचित्र दिसतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत ही पट्टी अगदी व्यवस्थित शिलाई करून घ्या. इथे पाहताय, अगदी फिनिशिंग सोबत टोपड्याला समोरच्या साईडने ही पट्टी शिलाई करून घेतली. शिलाई करून झाल्यानंतर ही पट्टी अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मोजून घ्या. आपलं एकूण अंतर 12 इंच आलं होतं, तर 6 इंचाला मार्क करून जे समोरच्या साईडला एक्स्ट्रा कापड येतंय ते आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेतलं. त्यानंतर टोपड्याच्या खालच्या साईडला पट्टी शिलाई करायची आहे. त्यासाठी खालच्या साईडचं अंतर मोजून पहा. इथं आपलं एकूण अंतर 4 इंच आलं आहे आणि त्यापुढे टोपडं बांधण्यासाठी जितकी तुम्हाला नॉट हवी आहे त्यानुसार एक्स्ट्रा कापड घेऊन पट्टी कटिंग करून घ्यायची आहे. पहा, इथे आपण ही मेन फॅब्रिकची पट्टी कटिंग करून घेतली आहे. अशा पद्धतीने टोपडं ठेवून समोरच्या साईडला साधारण 6.5 इंच इतपत एक्स्ट्रा पट्टी घेतली आहे. पट्टीची रुंदी 1.5 इंच घ्यायची आहे. आता आपण ही पट्टी शिलाई करायला सुरुवात करतो. ही पट्टी आपल्याला समोरच्या साईडने 1/2 इंच आतल्या साईडला फोल्ड करून मग डाव्या बाजूचं 1/2 इंच कापड फोल्ड करून पुन्हा उजव्या बाजूचं 1/2 इंच कापड फोल्ड करून पुन्हा ह्या दोन्ही घडी मध्यातून फोल्ड करून घ्यायच्या आहेत. आता त्यावर आपण टीप देऊन घेतोय. जर तुम्हाला अशा पद्धतीने फोल्ड करायचं नसेल तर समोरच्या साईडला फ्लॉवर्स तयार करून घेतलात तरी सुद्धा चालेल. आता नॉट बांधण्यासाठी जेवढी आपण एक्स्ट्रा पट्टी घेतली आहे तिथेपर्यंत सरळ रेषेत शिलाई करून घेतली. तिथे मी मार्क करून घेतलं. आता आपण तयार केलेला टोपडा घेतोय. डाव्या बाजूची पट्टी फोल्ड केली आहे, त्याच्या मध्यात अशा पद्धतीने टोपडा ठेवून उजव्या बाजूचं 1/2 इंच कापड फोल्ड करून ह्या टोपड्याच्या वरच्या साईडने ठेवून इथे आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आता अशाच पद्धतीने दोन्ही पट्टीच्या मध्यात हा टोपडा ठेवून त्यावर टीप देऊन घेतोय. शिलाई करत असताना आपल्या टोपड्याचं कापड दोन्ही पट्ट्यांच्या मध्यात राहील ह्याची काळजी घ्या, नाहीतर मग बऱ्याच वेळा आपल्या टोपड्याचं कापड बाहेरच्या साईडला राहतं. पहिल्यांदा खालच्या साईडची पट्टी फोल्ड करून घ्या, त्यावर टोपड्याचं कापड ठेवून पुन्हा वरच्या साईडची पट्टी फोल्ड करून अशा पद्धतीने इथे आपण संपूर्ण टोपड्यावर खालच्या साईडने पट्टी शिलाई करून घेतोय.
टोपड्याच्या दोन्ही बाजूला शिलाई लॉक करून घ्या, नाहीतर मग टोपडा उसवला जातो. शेवटी अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून दोन्ही बाजूने ही शिलाई आपण लॉक करून घेतोय. इथे आपल्या टोपड्याची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे. तुम्हाला या टोपड्याची शिलाई कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.